नमस्कार मंडळी, हे माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्या अगोदर मागील भागांमध्ये आपल्याकडे जे पाहुणे आले होते त्यांच्यामध्ये काहीच अर्थ नव्हता, त्यांच्यामध्ये खरंच काही अर्थ नव्हता. पण आज जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे आणि आपण त्याची चर्चा करणार आहोत की त्यांच्यामध्ये कुठला टॅलेंट आहे आणि माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर, हे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सर, मी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारू की सर नेमका तुमच्यामध्ये कुठला टॅलेंट आहे, प्लीज प्रेक्षकांना तुम्ही सादर करा. या देशामध्ये टॅलेंटची काहीच किंमत नाही. देयर इज नो व्हॅल्यू फॉर टॅलेंट इन दिस कंट्री. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही टॅलेंट तुमचा काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, प्रेझेंट करा असं आम्ही म्हणतो. पहिले मी इथं आल्या आल्या तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे. हो सर, कारण का आपली कधी भेट झालेली नाही याच्या अगोदर किंवा मी भेटलो नाही. जर का तुम्ही टॅलेंटेड असता स्वतः तर तुम्हाला कळलं असतं की माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे. याचा अर्थ यू आर अनटॅलेंटेड. नाही, बरोबर आहे सर, पण आपली कधी भेट झालीच नाही ना याच्या अगोदर. मी तुम्हाला भेटलो याच्या आधी? नाही. मी तुम्हाला ओळखतो? नाही सर. तरी मी हे ओळखलं ना की तुमच्यात काहीच टॅलेंट नाही. यू आर अनटॅलेंटेड. यू आर झिरो. नो टॅलेंट. सर, अपमान माझा शेवटी होत असतो, पण तुम्ही आज सुरुवातीपासूनच मला धुवायला सुरुवात केली. सगळी काम या देशामध्ये वशिल्यावर चालू आहेत. कशावर चालू आहे? वशिल्यावर. पण एक मिनिट सर, सगळी कामं ही वशिल्यावर चालू हे असं तुम्ही का म्हणताय? काय झालं? या चॅनलचं नाव काय आहे? घे माझा. आज चॅनल कोणाचा आहे? हा, चॅनल माझ्या मित्रांचा आहे, अथर्व सुदामे. कोणाचा आहे? सर, माझे मित्र आहेत अथर्व सुदामे, त्यांचा चॅनल आहे. काय झालं? जर ते तुमचे मित्र नसते तर तुम्हाला इथं कोणी उभं तरी केलं असतं का? आता तर तुम्ही इथं बसलाय, इंटरव्ह्यू घेताय, मोठमोठे प्रश्न विचारताय. जर ते तुमचे मित्र नसते तर तुम्हाला कोणी इथं उभं तरी केलं असतं का? नाही, म्हणजे ते सर आपण सर माझा एक मित्र होता, अगदी घाणेरडं गायचा. बेसूर. कसं गायचा? बेसूर. तो एका रियालिटी शो मध्ये गेला, तिथे जाऊन गायला आणि तो रियालिटी शो जिंकला. नाही, आता तो एक मोठा गायक झाला. नाही सर, एक मिनिट. तुम्ही आता म्हणताय की तो रियालिटी शो मध्ये गेला किंवा तो बेसूर गात होता, तो गायक झाला, मोठा रियालिटी शो जिंकलाय, मग कसं काय? म्हणजे त्याला गाणं जरी येत नसलं तरी त्याला रडगाणं चांगल्या प्रकारे येईल. हा, रडगाणं बरोबर. शो मध्ये आजकाल ऍज आय से सगळ्या गोष्टी या देशामध्ये वशिल्यावर चालू, सगळा खोटारडेपणा. देयर इज नो व्हॅल्यू फॉर टॅलेंट इन दिस कंट्री. नाही, बरोबर तुमचं. मला एक तुम्हाला सर असं विचारायचं आहे, तुम्हाला गाणं येतं कसं? नाही, नो, गाणं येत नाही. मग सर काय टॅलेंट काय तुमचं? म्हणजे जर एखादा हुशार व्यक्ती असता तर त्यांनी आतापर्यंत ओळखलं असतं की माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे. नाही सर, मी ढगोळा आहे. काय आहे तुम्ही? ढगोळा. सर, मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपला टॅलेंट प्रेक्षकांना सादर करावा. मी रिक्वेस्ट करतो. घाई आहे? नाही का जायचंय तुम्हाला? नाही, मला जायचं होतं सर. मग जाऊन या. टॅलेंटेड माणसं सगळी कामं वेळ घेऊन करतात. घाई गडबडीची कामं टॅलेंटेड माणसांना नाही. म्हणजे मी सॉरी म्हणतो तुम्हाला, मला जायचं नाही कुठं, पण सर कसं आहे की घ्या तुम्ही, म्हणजे काय असेल तो टॅलेंट प्रेझेंट करा. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कळलं नाही माझ्यात काय टॅलेंट? नाही सर, म्हणून विचारतोय. नाही. एखादा हुशार व्यक्ती असता तर त्याला आतापर्यंत कळलं असतं की माझ्यामध्ये काय टॅलेंट. सर, हुशार आम्ही नाही आहोत. मी तुम्हाला सांगतोय हुशार नाहीये. हुशार नाही म्हणजे तुम्ही काय असेल तर टॅलेंट सादर करा. घाई आहे तुम्हाला? कुठं जायचं? सर, घाई नाहीये सर. तुम्ही प्लीज सादर. घाई नाहीये सर. खाली नाही सर. अजून खाली. घाई नाहीये सर. थोडा वर. टॅलेंट तुम्ही सादर करा. थोडा वर. टॅलेंट घेणार तू, म्हणजे टॅलेंट घे, तू टॅलेंट घ्या, प्रेझेंट करा सर. आपलं महाराष्ट्राची जनता आपल्याला टॅलेंट पटपट, टॅलेंट फक्त पटपट सर घ्या. टॅलेंट घ्या. कुठंही जायचं नाहीये. टॅलेंट तू पटकन घे. पटकन मला टॅलेंट हवाय. टॅलेंट सांगतोय पटपट. एक नंबर मनात पकडला. एक नंबर मनात पकडलाय. पटपट. तुम्ही सुद्धा पकडा सगळेजण. सगळेजण पकडा. तसं होत नाही. म्हणजे
कॅमेऱ्याचं तसं होत नाही, मी पकडलंय सर कॅमेरा. हाच फरक असतो टॅलेंटेड आणि अनटॅलेंटेड माणसामध्ये. तिकडं काय चाललंय मला इथं बसून कळते. ते काका पण नंबर मनात पकडताय. पकडलेला आहे काकाने पकडलाय. हा सर पुढं पुढं पकडला. कुठलाही तुमच्या आवडीचा नंबर मनात पकडा. पकडलेला आहे. ओके पकडलाय सर. आता त्यामध्ये 10 ऍड करा. केले सर. 10 केले 10 ऍड केले. आणखीन 10 ऍड करा. 10 मोर 10 केले सर. केले. आता तर तुम्ही मनात नंबर धरला होता पहिल्यांदा. सगळ्यात सुरुवातीला नंबर मनात धरला होता. हो धरला होता. तो त्यातून वजा करा. केला. सगळ्यांनी केलाय. काकांनी केलाय सर. काकू तुम्ही केला. बाळा तू केलास का? सगळ्यांनी केलेलं आहे. सगळ्यांनी केलं. तुमच्या सगळ्यांचं उत्तर आहे 20. सही जवाब. 7 करोड. हा तुमचा टॅलेंट आहे सर. मी तुमची रिक्वेस्ट करतो, फालतूपणा बंद करा. काय अजून टॅलेंट असेल तो दाखवा. फालतूपणा लोक बघतायत माझं. तुमचा इथं जो ऍज आय से देर इज नो व्हॅल्यू फॉर टॅलेंट इन दिस कंट्री. मी एवढं टॅलेंट तुम्हाला दाखवलं, तुम्ही कौतुक करण्याच्या ऐवजी माझ्यावर संशय घेताय. नाही तुमच्यावर संशय म्हणजे देर इज नो व्हॅल्यू फॉर टॅलेंट. नाही तुम्हाला तर खरं तर म्हणजे करू आपण. पण मला एक सांगा तुम्ही, एकावर एक किती? सर काय बालिशपणा चाललाय. एकावर एक काय 2 जातात काय तुम्ही काय 11 म्हणतात. पोरखेपणा चाललेला आहे मला महाराष्ट्र. चूक. एकावर एक, ठळक एक. ते तुम्ही असं तुम्हाला मी सर म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमच्याकडे खरंच काय असेल तर दाखवा, नाही तर मला शो थांबावा लागेल. मी तुम्हाला आता कळलं नाही माझ्यात काय टॅलेंट आहे. सर मी तुम्हाला तेच विचारतोय सर तुम्हाला. मी धावा की एखादा हुशार माणूस असता तर त्याने आतापर्यंत ओळखलं असतं की माझ्यामध्ये काय टॅलेंट. मी एखाद्या व्यक्तीचा चेहरा बघून सांगू शकतो की ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे. मी महाराष्ट्र जनतेची पूर्ण माफी मागतो आणि शो थांबवण्याची रिक्वेस्ट करतो. काय हा टॅलेंट आहे तुमचा. मी पूर्ण तुम्हाला आतापर्यंत कळलं नाही माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे. जर एखादा हुशार व्यक्ती असता तर त्याने ओळखलं असतं की माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे. सर तुमचा मेन टॅलेंट काय असेल तर आपण आता मी शो थांबवतो इथला लगेच थांबवतो. असं टॅलेंट आहे की हीच फालतू बडबड आणि हीच बोल बच्चनगिरी मी अजून लागोपाठ 2 दिवस करू शकतो. म्हणजे सर इतकं आपण जो इंटरव्ह्यू करत होतो ते काय होतं. तुम्हाला कळलं नाही. एखादा हुशार व्यक्ती असतात त्याला आतापर्यंत कळलं असतं की माझ्यामध्ये काय टॅलेंट. सर हे टोप्या टाकण्याचं तुम्ही इथं म्हणजे इथं आपण पूर्ण एवढं मी पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण महाराष्ट्राची मी इथं माफी मागतो. मला विचारतोय माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे. कधी त्या इंस्टाग्राम वरच्या फालतू व्हिडिओ करणाऱ्यांना फालतू डायलॉग मारणाऱ्यांना लोकांना जाऊन विचारलं का रे की तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे म्हणून. विचारलं का. बरोबर. कधी स्वतःला विचारलं का आतापर्यंत की आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे म्हणून. मला विचारते की तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे. तो लाईव्ह शो मध्ये तुम्ही आता पहिला आलो नाही. मी पूर्ण महाराष्ट्र जनतेची माफी मागतो. जर माझ्या विचारतोय की काय टॅलेंट आहे माझ्यामध्ये जर टॅलेंट असेल तर पुढच्या पुढे मला माफी मागतो. मी माफी मागतो सर. तुम्ही हातापाय मगाशी मला अलाउड नाही तुम्ही लक्षात घ्या माझ्यावर तुम्ही. आय एम द मोस्ट टॅलेंटेड मॅन इन दिस प्लॅनेट. तू काय बघतोय. कॅमेरा बंद कर.